ही महिला एक आई आहे, पण अशी आई आहे, की तिच्या जाणीवपूर्वक निष्काळजीपणामुळे तिच्या 6 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्या महिलेचं नाव लवली जॉन्सन आहे आणि तिच्या 6 महिन्यांच्या छोट्या मुलाचं नाव नोआ जॉन्सन होतं. लवली ही अत्यंत ड्रग्सची आहारी गेलेली महिला होती. ती जवळपास रोजच ड्रग्स घेत असे. यासाठी कधी ती आपल्या मित्रांच्या घरी जायची, तर कधी मित्रांना आपल्या घरी बोलवायची आणि त्या वेळेत तिचा 6 महिन्यांचा मुलगा तिला त्रास देऊ नये म्हणून ती त्याला कधी बेडरूममध्ये, कधी किचनमध्ये किंवा कधी स्टोअर रूममध्ये बंद करून ठेवायची. पार्टी संपेपर्यंत ती दरवाजा उघडत नव्हती. असं करत एके दिवशी तिने आपल्या मुलाला कारमध्ये लॉक करून ठेवलं आणि स्वतः मित्रांसोबत घरी पार्टी करत राहिली. जवळपास 4 दिवसांनी तिला आठवलं, की तिचा मुलगा कारमध्ये बंद आहे. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अन्न, पाणी, डायपर न बदलता ऑक्सिजनच्या अभावामुळे त्या बाळाचा मृत्यू झाला होता. फक्त एवढंच नाही तर त्याचं शरीर सडण्यास सुरुवात झाली होती. ही घटना 2017 मधील आहे. या घटनेनंतर लवलीला अटक करण्यात आली. जवळपास 2 वर्ष खटला चालल्यानंतर 2019 मध्ये तिला 20 ते 80 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाच्या मते ही घटना अत्यंत धक्कादायक होती, अस्वस्थ करणारी होती. तुमचं काय मत आहे अशा प्रकारच्या आईबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.